श्री गणेशाय नमः. अधिक मास महात्म्य ह्यातील तिसरा अध्याय चं महत्त्व आता मी तुम्हाला सांगत आहे. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. जय श्री राधे राधे. गोदानाचे महत्त्व आणि पौलव ऋषींची कथा. सूत महाराज, अधिक महिन्यात गोपूजन, गोदर्शन ह्या गोष्टी इतकंच नव्हे, त्याहूनही अधिक असं गोदानाचं महत्त्व आहे असं म्हणतात. ते खरं ना? कौंडिल्य ऋषींनी आपली शंका विचारली. त्यावर श्रोतृवर्गाला समजावीत सूत पुराणिक म्हणाले, ह्या अधिक महिन्यात गोदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोनं नाणं, जड जवाहीर, जमीन जुमला, पैसा अडका यांना जसं आपण धन मानतो, त्याप्रमाणे ज्याच्याकडे जेवढ्या गायी आहेत तो तेवढ्या गोधनाचा मालक मानला जातो. आपल्या भारतासारख्या कृषीप्रधान देशात तर गायीला विशेष महत्त्व आहे. पूर्वी राजे राजवाडे यांच्याकडे असं गोधन हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असे. राजाकडे आलेल्या गोधनावरून त्या राजाची आणि राज्याची प्रतिष्ठा मोजली जात असे. आपल्या पोथ्या पुराणांतून गोमातेच्या श्रेष्ठत्वाच्या, तिच्यावरील अधिकारावरून झालेल्या रणधुमाळीच्या कथाही आपल्याला माहीत आहेत. पूर्वी जसे राजे लोक यज्ञ यागादी कार्यप्रसंगानं ब्राह्मणांना गायी दान देत, तसेच आजही काही सधन लोक हे गोरगरिबांना गोदान करतातच की. महाराज, आपण म्हणता ते अगदी खरं, पण ह्या गोदानाबद्दल काही नियम किंवा संकेत आहेत का? हो, आहेत की. हाच प्रश्न लक्ष्मीने नारायणांना विचारला, तेव्हा त्यांनी जे सांगितलं तेच मी आता सांगतो, ऐका. सूत पुराणिक सांगू लागले. भगवान म्हणाले, देवी, गोदान करणाऱ्या व्यक्तीला मोठं पुण्य मिळतं, पण कुणाला तर जो चांगली, दुभती, सवकस आणि धष्टपुष्ट गाय सत्पात्री ब्राह्मणाला किंवा याचकाला देतो त्याला. कारण दान हे नेहमी चांगल्या वस्तूंचं अन गरजू, योग्य आणि त्या ज्ञानाचा आदर करणाऱ्यालाच द्यावं. रोगिष्ट, वांझ, दूध न देणारी अशी गाय दान दिली तर त्याचं चांगलं पुण्य कसं मिळणार? गाय दान देताना ती दुभती असावी, शांत व गरीब असावी. ती दान करताना तिला शृंगारावं, तिच्या गळ्यात घंटा बांधावी आणि मग ती समारंभपूर्वक गोपाळ कृष्ण स्वरूप ब्राह्मणाला दान द्यावी. गोदान हे पुण्यकर्म आहे आणि हे पुण्यकर्म जर ह्या अधिक मासात केलं तर त्याचे पुण्यही अधिकच मिळतं. प्रभू, गाय ही पूजनीय अन वंदनीय आहे. तिच्या पोटात 33 कोटी देव निवास करतात असं म्हणतात, ते खरं ना? मग हे देव गायीच्या पोटात का अन कशासाठी बरं राहिले ते आपण मला सांगाल काय? लक्ष्मी मातेच्या ह्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान विष्णू म्हणाले, देवी थांब. आम्हा सर्व देवांना गोमातेच्या उदरात का लपून बसावं लागलं त्याची गोष्ट मी तुला सांगतो. नीट ध्यान देऊन ते तू ऐक. फार वर्षापूर्वी या भूतलावर पौलव्य नावाच्या एका महान ऋषींनी घोर तप केलं. त्या खडतर तपोबलानं इंद्राचं इंद्रपदही डळमळू लागलं. देवी, तू तर हे जाणतेसच की कुणालाही आपलं पद हे धोक्यात आलं तर त्याला ते चालत नाही, पटत नाही आणि रुचत नाही. मग इंद्र तरी त्याला अपवाद कसा करावा? आपलं पद धोक्यात येते हे लक्षात येताच इंद्राने एक कपटी डाव खेळला. पौलव्य ऋषींचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने आपल्या काही खास अप्सरांना त्यांच्या आश्रमात पाठवलं. त्यांनी नृत्य गायनाचं पौलव्य ऋषींचा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला आणि ऋषींचं ध्यान विचलित झालं. नजरेसमोरच भगवंताचं सुंदर रूप दिसेनासं झालं. ओठावरचं नामही थांबलं आणि एका खडतर तपाचा भंग झाला. त्यामुळे ऋषी फार रागावले. त्यांनी त्या अप्सरांना आश्रमात येण्याचं आणि त्यांचा तपोभंग करण्याचं कारण विचारलं आणि त्यांनी ते का अन कुणाच्या सांगण्यावरून केलं असंही विचारलं. आधी तर त्या अप्सरा काहीच बोलेनात, केवळ अपमानित भावानं त्यांनी माना खाली घातल्या. पण पौलव्य ऋषींना आपल्या तपोभंगामुळे इतका राग आला होता की तुम्ही हे कुणाच्या आज्ञेवरून केलं ते सांगा, नाहीतर तुम्ही मात्र माझ्या क्रोधाला बळी पडाल. तेव्हा सांगा त्यांचं नाव. नाही तर तेव्हा पौलव्य ऋषींचे पाय धरत त्या अप्सरांनी आपण ही कृती देवेंद्राच्या आज्ञेवरून केल्याची प्रामाणिक कबुली दिली, क्षमा मागितली आणि आश्रमातून काढता पाय घेतला. संतप्त ऋषींनी कमंडलूतून पाणी हातात घेतलं, दृष्टी ऊर्ध्व केली अन आवाहन केलं,
देवेंद्रा, माझ्यासमोर हजर हो. माझा तपोभंग करण्याचा तू घोर अपराध केला आहेस. त्या कृत्याचं शासन म्हणून मी तुला भस्मसात करतो. ये, असा माझ्यासमोर ये. ऋषींची ती शापवाणी ऐकली मात्रानं देवेंद्र घाबरला. धावत पळत तो ब्रह्मदेवाकडे गेला आणि प्रार्थना करू लागला, प्रभू, पौलव्य ऋषींच्या शापवाणीपासून माझं संरक्षण करा, मला अभय द्या. ब्रह्मदेवांनी इंद्राला आपली असमर्थता सांगितली आणि मग ते सर्व मला शरण आले. इंद्रांचा अपराध इतका मोठा आणि अक्षम्य होता की देवेंद्राची चूक लक्षात आणून देत त्यांनी कानउघडणी करत देवेंद्र, अरे, आपलं इंद्रपद टिकवण्यासाठी तू असा किती वेळा ऋषीमुनी आणि ब्राह्मणांचा छळ करणार आहेस? किती वेळा त्यांचा तपोभंग आणि व्रतोभंग करणार आहेस? अरे, हे असं तुझं वागणं योग्य नाही. त्यामुळे तू स्वतः तर वेळोवेळी अडचणीवर येतोसच, पण तुझ्याबरोबर तू आम्हा सर्व देवदेवतांनाही अडचणीत आणतोस. आम्ही एवढे बोलतो न बोलतो तोच देवेंद्रा, ये खाली ये, असा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्याकडून मागे लपू नकोस, नाहीतर मी तुझ्यासह त्यांनाही शाप देईन. पौलवी ऋषींची ती गर्जना ऐकून अन खरं सांगतो देवी, मी घाबरलो. मग आम्ही इंद्रासह महादेवांकडे धाव घेतली. त्यावेळी भगवान भोलेनाथ हे रामनामाच्या अनुसंधानात निमग्न होते. खरं तर त्यांची ती भावसमाधी मोडणं आमच्या अगदी जीवावर आलं होतं. अखेर न राहून आम्ही सर्वांनी ओम नमः शिवाय या नाममंत्राचा घोष सुरू केला. थोड्या वेळातच भोलेनाथ त्यांच्या भावसमाधीतून जागे झाले. त्यांनी त्रिवार वंदन करून आम्ही देवेंद्रावरील संकटांची त्यांना कल्पना दिली. देवेंद्र, अरे, ऋषीचा कोप, त्यांची शापवाणीचे अनर्थ यातून आता तरी सुटकेचा मार्ग दिसत नाही. भोलेनाथ म्हणाले, झालं, आम्हा तिघांची देवांपुढे मोठे धर्मसंकट उभं राहिलं. शरणागताला अभय द्यायला हवं होतं. आम्ही तिकडे थोर तपस्वी ऋषी पौलव्य यांचाही अनादर करता येत नव्हता. मागेही माझ्या भक्तांचं रक्षण करीत असताना मी दुर्वास ऋषींचा शाप घेतला होता. रागानं भृगु ऋषींनी माझ्या छातीवर मारलेली लाथही मोठ्या कौतुकानं आणि विनयानं भक्तवत्सला मी मनानं मिरवली होती. तिकडे क्रोधायमान झालेले पौलव्य ऋषी आता देवेंद्रापाठोपाठ आम्हा देवदेवतांनाही शाप देण्याची आपल्या मनाची तयारी करू लागले होते. काहीतरी करणं हे नितांत गरजेचं होतं. आता ते संकट एकट्या देवेंद्रापुरतं नव्हे तर सर्व देवांचं संकट झालं होतं. काहीतरी मार्ग काढणं हे फार आवश्यक होतं. आम्ही सर्वजणच या धर्मसंकटातून कसं वाचायचं याचा विचार करू लागलो. बचावाचा उपाय शोधू लागलो आणि खूप विचार करता मला एक उपाय सुचला. मी त्यावर भगवान भोलेनाथांचा विचार घेतला. त्यांनाही ती कल्पना पटली. मग आम्हा सर्व देवांनी गोमातेला आवाहन केलं. पौलव्य ऋषींच्या शापवाणीपासून आमचा बचाव करण्यासाठी तिने आम्हा सर्व देवांना तिच्या पोटात जागा अन आमचं संरक्षण करावं अशी प्रार्थना केली. गौतमी गोमाता तयार झाली. आम्ही सर्व देव तिच्या उदरी शिरलो आणि निर्भय झालो. कारण काहीही झालं तरी ऋषी ब्राह्मण हे गोमातेला कधीच शाप देणार नाहीत, तिच्यावर रागावणार नाहीत, याची आम्हाला पूर्णपणे खात्री होती. आणि अखेर झालंही तेच. अनेक वेळा आवाहन करूनही देवेंद्र किंवा आम्ही कुणी देव खाली येत नाही. असं पाहताच पौलव्य ऋषींनी डोळे मिटले. त्यांनी त्रिकाल ज्ञानानं हे जाणलं की शापवाणीच्या भयानं आम्ही सर्व देव गोमातेच्या पोटात लपून बसलो आहोत. कितीही क्रोध आला तरी आमच्याबरोबर गोमातेलाही शाप देणे ऋषींच्या तत्वात बसत नव्हतं. त्यांच्या संयमी, विवेकी आणि विचारी मनाला ते पटत नव्हतं. आणि म्हणून अखेर पौलव्य ऋषींचा क्रोध आवरला. शापवाणी मागे घेतली, हातातलं पाणी खाली टाकलं आणि हे गोमाते, माझं क्रोधित मन शांत कर, असं म्हणत त्यांनी हात जोडले. गोमातेला त्रिवार वंदन केलं आणि ते शांत होऊन आश्रमात परतले. ही कथा सांगून भगवान विष्णू लक्ष्मणा म्हणाले, देवी, ही अशी आहे ही कथा. या कारणासाठी आम्ही गोमातेच्या उदरी प्रवेश केला आणि तेथीच देवदेवतांना आपल्या पोटी सामावून घेणारी गोमाता आदरणीय, पूजनीय झाली. त्या गोमातेचं ह्या अधिक महिन्यात दर्शन, पूजन करणं ही कृती कर्म नित्य नेमांपेक्षाही अधिक पुण्यदायी झाली. म्हणूनच अधिक मासामध्ये गायीचे दर्शन करणे, तिला अन्न देणे आणि गायीची पूजा करणे हे श्रेष्ठ मानले गेले आहे. आज मी तुम्हाला अधिक मासातील 3रा अध्याय पूर्ण झालेला आहे. श्रीकृष्णाय नमः. ओम 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 श्रीकृष्णाय नमः. राधे राधे. जय श्री राधा कृष्ण. शुभं भवन्तु.